वेलकम टू अवर चॅनल. त्याचं नाव आहे अनयची आई या बोली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आपण बांधणार आहे खास महाराष्ट्र दिनानिमित्त फेटा. तर हा जो फेटा आहे हा आपण ओढणीने बांधणार आहोत. आपली जी नॉर्मल ओढणी असते ही अशा प्रकारे आपली 2-2.5 मीटर जी काही ओढणी आहे या ओढणीचा वापर करून आपण आपल्या मुलांना फेटा कसा बांधायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. येस येस. येस व्हेरी. सगळ्यात पहिल्यांदा फेटा बांधण्यासाठी आपली जी मोठी ओढणी असते अशा प्रकारची ती 2 भागात करून घ्यायची आहे. तिचे 2 काठ एकमेकांना अशा प्रकारे जुळवून घ्यायचे आहे. इथे मी काठाची ओढणी घेतलेली आहे. आपल्या एखाद्या हेवी ड्रेसवरची हेवी ओढणी आपण इथे घेऊ शकतो. मामा कसं राहिलं माझे केस किल्ला. तर सगळ्यात पहिल्यांदा 2 भाग केलेली ओढणी आहे तिचे 3 भाग करून घ्यायचे आहेत. आणि मुलांना अशा प्रकारे एका बाजूला धरायला सांगायचं आहे आणि ज्या बाजूने धरली आहे त्याच बाजूने ओढणी अशा प्रकारे गॉड ब्लेस यू अशा प्रकारे पुढे घ्यायची आहे डोक्यावरून. बघ इकडे बेटा, माझ्याकडे बघ, इकडे बघ अशी. आणि इकडे बघ माझ्याकडे, तिकडे नको बघ. असा हात इथे टाकून ह्या बाजूने पेय देऊन पुन्हा इकडून अशा प्रकारे ओढणी घ्यायची आहे. बघू इकडे, अशा प्रकारे इकडून 2 बाजू आणली की पुन्हा दुसरा पेय घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही दुसरी बाजूचा पेय कडून पुन्हा एकदा ओढणी मागून उरलेल्या ओढणीचा जो भाग आहे तो अशा प्रकारे डोक्याच्या मागच्या बाजूला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही आमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्याही फोनची घंटी वाजेल. फेट्यासाठी लागणारा जो तुरा आहे तो आता आपण बघूयात. तुरा बनवण्यासाठी एक आयताकृती आकाराचं कापड घ्यायचं आहे असं. त्यानंतर त्या कापडाच्या मागच्या बाजूला कागद चिटकवून घ्यायचा आहे हा असा सेम त्याच आकाराचा. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने पंखा करतो, लहान मुलांना आपण जो पंखा शिकवतो त्या प्रकारे पंखा एका बाजू अशा प्रकारे पंखा तयार करून घ्यायचा आहे. आणि केलेल्या पंख्याच्या दोन्ही बाजूंना रबर बँड लावून घ्यायचा आहे. तर इथे फेट्याचा तुरा जो आहे तो तयार आहे. तुऱ्याचं कापड हे फेट्याच्या कापडाशी मॅचिंग होईल अशा पद्धतीने घ्यायचं आहे. यानंतर फेट्यासाठी आपण जो तुरा बनवलेला होता तो तुरा घ्यायचा आहे
आणि डाव्या बाजूला ज्या ठिकाणी आपण 2 पिळे मारलेले आहेत ओढणीला त्या ठिकाणी वरून आतमध्ये खोचून द्यायचं आहे. हा तुरा निघत नाही, व्यवस्थित खोचला की तो घट्ट बसून राहतो. तुरा लावल्यानंतर वरती लावलेलं जे रबर आहे ते काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुरा दिसतो आणि व्यवस्थित तुरा ॲडजस्ट झाला की तुऱ्याच्या दोनही बाजू स्टॅपल करून फेट्याच्या वरच्या बाजूला अटॅच करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे स्टॅपल करून झालं की व्यवस्थित आपल्या मुलांच्या चेहऱ्यानुसार कानावर फेटा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता फेटा बांधून तयार आहे आणि अगदी हुबेहूब फेटा घातलेला जसा दिसतो. हा आहे फेट्याचा फायनल लुक. अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या मुलांना ओढणीचा वापर करून छानसा असा फेटा बांधू शकतात. आजचा हा फेट्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि आणि कामगार दिनाच्या कामगार दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.